राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी आहेत. मधुकर रामचंद्र धनगर 1961 मध्ये त्यांना नौदलात कुक बॉय म्हणून नोकरी मिळाली होती. 9 वर्ष 9 महिने त्यांनी प्रामाणिक सेवा दिल्यानंतर 1969 मध्ये मधुकर धनगर यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत क्षुल्लक वाद झाला. केवळ एका क्षुल्लक कारणांसाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी मधुकर धनगर यांना घरचा रस्ता दाखवला. मात्र या प्रकरणावरून तब्बल 50 वर्ष उलटून गेली. धनगर यांना त्यांच्या विभागामार्फत आजवर काहीच सहकार्य करण्यात आले नाही. आधीच हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या मधुकर धनगर यांनी शासनासोबत पाठपुरावा करून जागा देण्याची मागणी केली. त्यांना जागा देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अद्यापही प्रशासनाने काहीच हालचाल न केल्याने दारिद्र्यात खितपत पडलेल्या धनगर कुटुंबियांनी मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला. परंतु येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आता त्यांना धीर दिलाय. धनगर यांच्या लढाईत ते सुद्धा सामील झालेत. या माणसांनी डिफेन्समध्ये 9 वर्ष 9 महिन्याची सेवा दिली आणि त्याला कुठलीही कारवाई डिपार्टमेंटली न करता एकदम सेवेतून बडतर्फ केलं आणि आजपर्यंत तो माणूस 30 वर्षापासून संघर्षमय जीवन जगतो आहे. त्याची आज हलाखीची परिस्थिती आपण पाहिली आहे. शेतमजुरीशिवाय त्याला पर्याय नाही आणि त्याच्या मुलाचं लग्न या अशा परिस्थितीमुळे त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत तो माणूस जीवन जगत असताना त्याची हलाखीची परिस्थिती पाहून आम्ही त्याला सामाजिक स्तरातून जी काही मदत करता येईल ती केली. परंतु शासनाने त्याच्यावर आजपर्यंत एवढ्या सगळ्या योजना शासन दरबारी असतानासुद्धा त्या प्रशासनाने कुठलाही त्यावर गांभीर्य विचार न करता आजपर्यंत या माणसावर कुठेही लक्ष दिलं नाही आणि 30 वर्षापासून आज तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याला शासकीय जमीन मिळावी, त्याला पेन्शन मिळावं अशी आमची इच्छा आहे. परंतु तो माणूस आज मरणावस्थेत असताना तो उद्या जर निघून गेला तर त्या पैशाचं काय होणार, त्याच्या जमिनीचं काय होणार. तेव्हा शासनाने प्रशासनाने गांभीर्याने हा माणसाचा प्रश्न हाताळावा एवढीच माझी अपेक्षा. सध्या राहतात ते घर देखील त्यांच्या मोठ्या भावाने बक्षीस म्हणून दिले. झोपडी वजा घर असल्याने मधुकर धनगर यांच्या मुलाला स्थळ येत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा केला नाही. त्यामुळे त्यांच्या मरणानंतर त्यांना शासन लाभ देणार काय असा प्रश्न उपस्थित होतोय. माझं नाव मधुकर रामचंद्र धनगर, गुरुदेवनगर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. मी इंडियन नेव्हीमध्ये 9 वर्ष 9 महिने सेवा केली. पाठपुरावा करूनही मला पेन्शनकरता कोणत्याच योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता वृद्धापनात काहीतरी मिळावं यासाठी मी पाठपुरावा करूनही मला काही पाठपुरावा मिळाला आणि घरसुद्धा राहायला नाही. डिपार्टमेंटमध्ये आमचा वादावाद शिपायासोबत झाला. त्यामुळे त्यांनी डायरेक्टच काढून टाकलं. माझ्यावर कोणतीही कारवाई न करता काढून टाकलं. त्यामुळे माझी आता हालत बेकार आहे. डिपार्टमेंटवाल्यांनी मला कोणताच मदतीचा हात पुढे केला नाही किंवा काही मदतही केली नाही. एक मुलगा एक मुलगी आहे. निराधारच्या भरोशावर आमचं जीवन जगणं कठीण होऊन राहिलं. त्यामुळे आम्ही आत्महत्या करावं की काय करावं याचा विचार चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती.